मला ना एक सोबत 2 ब्लाऊज कट करायचे होते बघा. एकाच मापाचे 2 ब्लाऊज होते. तर त्यासाठी काय केलं, म्हटलं आपला वेळ पण वाचेल. त्यासाठी आधी 2 जे अस्तरचे फॅब्रिक आहेत ना, तर ते एकावरती एक बरोबर मी ठेवून घेतले. म्हटलं अस्तरचा जो कपडा आहे तर तो बरोबर ठेवून अस्तर दोन्हीची आपण अस्तरची कटिंग जी आहे तर ती एक सोबतच करून घ्यावी. त्यासाठी आधी मी पेपर कटिंग करून घेतलेलं होतं बघा. तर तेच ना दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवले, दोन्ही अस्तरचे पार्ट आणि यावरती बघा हे अपर पेपर कटिंग जी मी काढलेली होती तर त्याच्या फक्त बाही कटिंग ठेवल्या होत्या. तर त्यासाठी मी आधी फक्त पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवून घेतले आणि योगपट्टी पण ठेवून घेतली. जसं ॲडजस्ट होतं तसं ठेवून घेतलेलं आहे. कारण लांबमध्ये याची बाही होती त्यामुळे आपली बाहीची सुद्धा कटिंग राहिली होती. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. प्रत्येक पार्टला सर्व बाजूंनी थोडं थोडं खालच्या आणि वरच्या बाजूला जे आहे का ते सोडायचं. कारण जो पीस असतो तर तो खालीवरी असतो, एकसारखा कधीच नसतो. त्यासाठी मी अंतर सोडून टाकलेलं आहे बघा. आणि सर्व बाजूंनी मार्किंग करून घेतली. ही तिन्ही पार्ट जे पेपर पॅटर्नचे आहेत तर तिन्ही पार्टला मार्किंग करून घेतली. अस्तरमध्ये कुठेही आपल्याला वाढवायचं नसतं. ज्यावेळेस मेन फॅब्रिक आपण कटिंग करत असतो का तर त्यावेळेस त्याला ना सर्व बाजूंनी अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवायचं असतं, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला व्यवस्थित करता येते. त्यासाठी बघा गळा वगैरे व्यवस्थित कट केला मी आणि एकावरती एक 2 पार्ट सोबतच मी कटिंग करून घेते. यानंतर कारण म्हटलं मेन ब्लाऊज पीस असेल तर मेनचे तर एकावरती एक दोन्हीची कटिंग करता येत नाही. कारण ब्लाऊजची डिझाईन असते, काही प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे ते तर वेगवेगळं कट करावं लागणार आहे. पण अस्तर आहे ते एक सोबत आपण एकावरती एक ठेवून कटिंग करू शकतो. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतले आणि ही सोपी पण पद्धत आहे आणि लवकरसुद्धा कटिंग होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.